14/11/2024 रोजी सकाळी 11 ते 5च्या दरम्यान फिर्यादी प्रवीण शिवशंकर तळकारी राहणार ब्रोड गल्ली यांच्या घरामध्ये घरफोडी झाली। तर त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस स्टेशनला 971/24 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदरची गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली। सदर माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब व पोलीस अपर अधीक्षक यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर येथील DB पथक यांना तपासकामी प्राचन करण्यात आलं व त्यांच्याकडून आपण या गुन्ह्याची 24 तासाच्या आत उकल करून सदर गुन्ह्यातील आरोपी नागेश राजू बगाडे याच्याकडून आपण गुन्ह्याची जेवढी रक्कम गेली होती 100% गेलेली रक्कम व साहित्य असे एकूण 4,29,250 रुपये किमतीचं सर्व सोनं व गेलेले साहित्य रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांचे सहकारी PSI कुंजीर साहेब तसेच वरपे खराडे अमोल माने बाळकृष्ण डबडे गाडगे व मुळे जाधव अंकुश जाधव धनराज फत्तेपुरे सचिन देशमुख राहुल उदार सचिन निकनाथ अभी पवार प्रल्हाद अकोलवार बहिरे व गुन्हे प्रकटीकरणाचे पथकाचे जवळजवळ कर्मचारी यांच्या सर्व स्टाफ यांनी या गुन्ह्याची चांगल्या प्रकारे तपास करून सर्व 100% माल हस्तगत केलेला आहे। आरोपी हा थरातून आहे का? आरोपी हा गुन्हेगार आहे, त्याच्यावरती मुंबई पुणे इथे गुन्हे दाखल आहेत त्या आरोपीवरती। साहेब मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब व त्यांची टीम यांनी ताबडतोब गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार यास ताब्यात घेतले। सीमन खराडे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं। या गुन्ह्यातील गेलेला माल जवळपास 15 तोळे सोने आणि 14,000 रुपये 100% रिकव्हरी झालेली आहे आणि हा गुन्हा अवघ्या 24 तासामध्ये उघडकीस आणून आरोपीला अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अतिशय कौतुकास्पद कामगिरी DB पथकानं केलेली आहे। सर्वांचा